सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी विविध आस्थापनांवर धडक तपासणी मोहीम राबवून 7 अन्न नमुने तपासणीसाठी घेतले। तसेच शिंदखेडा येथील एका आस्थापना विना परवाना व्यवसाय करत असल्याचं आढळल्याने ती तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले। धुळे शहरातील फॉर एव्हर वेलनेस केमिस्ट, मधुर संकुल, दत्त मंदिर देवपूर, गर्ग एंटरप्राइजेस, मालेगाव रोड आणि हॉटेल सिल्वर स्पून, साखरी रोड या आस्थापनांची तपासणी करण्यात आली। या ठिकाणाहून पनीर, रिफा, सोयाबीन ऑइल, डेअरी मिल्क, मिल्कनीज आणि डेअरी मिल्क फ्रूट अँड नट असे 4 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। याशिवाय MCM बिर्याणीवाला, करवंद नाका शिरपूर, गीतांजली द हाऊस ऑफ बिर्याणी अँड थाळी, शहादा रोड शिरपूर आणि स्वामी समर्थ चायनीज सेंटर मेन रोड शिंदखेडा येथे तपासणी करून चिकन तंदूर बिर्याणी, चिकन दम बिर्याणी आणि सोयाबीन चिली असे 3 अन्न नमुने घेण्यात आले। तपासणी दरम्यान स्वामी समर्थ चायनीज सेंटर शिंदखेडा हे आस्थापन वैध अन्न परवान्याशिवाय सुरू असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे संबंधित आस्थापनास नोटीस बजावून वैध अन्न परवाना प्राप्त होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान धुळे शहरातील मेन पोस्ट कार्यालयासमोरील तसेच अग्रेसेन चौकातील फास्ट फूड आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली आहे। तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटी प्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात येणार असून अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील तरतुदींचे उल्लंघन आणि विनापरवाना अन्न उत्पादन व विक्री करून असल्याचं आढळलेल्या एका आस्थापनावर तात्काळ बंदीची कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अन्न श्री गोवी माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भाऊसर यांनी केले आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।